मी चला लवकर. चला लवकर, जा 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 जा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही चाललो आहे देवदर्शनासाठी आणि आमच्यासोबत आहे रिया, जिजा आई आणि वीर आणि जिजाचे पप्पा. कुठे चाललंय पण? हा. रिया काय करतीये? रिया कुठे गेली? रिया झोपली? मोबाईल कुठे बघ. आता गाव पूर्ण लांब आहे आणि आता ते पोहोचणारच आहे. हा का? आणि आता विहीर पण झोपलेला आहे. माझा मोबाईल कुठे? मुलींना कंटाळा आलाय. आता आम्ही सातारामध्ये पोहोचलोय आणि थोडा 1-2 तासांनी आम्ही कोल्हापूरला पोहोचू. ही मस्ती नका करू ग. बघा गाडीत पहिलं येईपर्यंत नुसतं नाके नऊ करतात ती मुलं, खूप त्रास देतात ते. तर कोल्हापूर थोड्या 45 किलोमीटर्स आहे, पण आम्हाला भूक लागली आहे तर आम्ही म्हटलं थोडं जेवावं म्हणून आम्ही थांबलो आहे हॉटेल मणिकंदनला. चला चला बाहेर चला. इकडनं
ज्योतिबाच्या नावानं 10 रुपये लागणार. तर आता आम्ही पोहोचलो आहे ज्योतिबाला. थोड्याच वेळात आम्ही मंदिरात पोहोचणार आहोत. थोडंसं आपलं घ्यायचं थोडं. कुठली दिदी रिया जनी दिदी म्हण कुठे गेली जिजा रिया? काय म्हणते तू तिला? कावळा? कावळा गोरिला कोल्हापूर माझी क्यों ग क्यों आता इथं परत पैसे तू पुन्हा ठेवत नाही तरी दुसरी दिवशी बुक्का होतो. आणि ते खोबरं उदाळायला काय नाही का? खोबरं नसलं काय ह्या उन्हाळ्याला ते पावसानं त्याचं बुक हे पडतं. आता ताजा असतो ना जाऊन म्हणून पावसानं पण ते झालं पाऊस. किती लांब गेला का? तर आमचं व्यवस्थित दर्शन झालंय आणि जास्त गर्दी नसल्यामुळे आम्हाला लगेचच दर्शन मिळालं. आता चैत्र महिना संपल्यात आणि यात्राही संपल्यात, त्यामुळे इथली गर्दी कमी होते. वीर ए तिघांचे फोटो काढ रे. ज्योतिबाच्या नावानं कसा अवतार झालाय तुमचा? हा जिजा आता पूर्ण माकडासारखी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. पप्पा मला
करत आली. ती गेली जपानला गेली आता ती. रिया मिनिट हो? केळी हे कुठं आले माहिती का आपण आता मिरजकर कट्टा लावले. इथं रात्रीच्या म्हशी असतात बघ दूध प्यायला. हे काय इथं इथे ज्योतिबाला जातात. तर आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. इथं लावायचं आपण. त्याला घे ग. बापरे. थांबे 240 झाले ना. घे रे आता चल. हा ना, सगळ्या मंदिरांचं बांधकाम चाललंय. महाराजांचा पुतळा बघ ना केवढा आहे. शिवाजी महाराज बघ ना. महाराज हो शिवाजी महाराज. तेव्हा फिश 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 बघ फिश. इकडे फिश दाखवते तुला. वीर वीर चला चला जेवायला चला लवकर. वीर गाडी चालवतो. वीर पिप 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 पिप. त्याच्याबरोबर इकडे गेली तुझं ताट. ही रोबोट आलं बघा.
खाणार थोडी दे इथं चवीला घे ना जेवढे कोण खाणार आहे. साईड लावा. रिया किती खरं रिया काय आलं आता तंदुरी वाव किती हे बघा वाफा येतात ते तर आमचं जेवण झालंय आणि आम्ही हॉटेल आराममध्ये जेवण केले. तर हे हॉटेल सातारा एक्सप्रेसला आहे आणि तुम्ही सातारला कधी जात असाल तर ह्या हॉटेलला नक्की विजिट करा. खूप छान जेवण आणि सर्विस खूप छान आहे आणि आमचं दर्शन पण खूप व्यवस्थित झालंय. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.